हॅलो, नमस्कार सर. नमस्कार नमस्कार बोला. मला सर सकाळचे 10 वाजले. काल जो तुम्ही अंदाज दिलता का इकडं आपलं हिसवण सावरगाव मार्गे अल्ट्रा सिरजचा ढगे आला म्हणून, हा 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 तर एकदम जबरदस्त पाऊस तिकडे काल 5:30 ते 6 दरम्यान झाला. तसेच आज 24 ऑगस्ट दरम्यान तुम्ही काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. तर ते कोणकोणते जिल्हे आहे, कोणकोणत्या परिसरात चांगला पाऊस होऊ शकतो त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. जे अल्ट्रा सिरस आणि सेक्टो कोलंबस मध्ये तयार रूपांतर होत आहे अशा भागांना ऑरेंज अलर्ट आपण देतोय. तर याच्यामध्ये जालना जिल्ह्यातला ही बहुतांश भाग आहे. त्यानंतर देऊळगाव राजा परिसर, चिखली, खामगाव परिसर यांना सुद्धा मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल. सिंदखेड राजा परिसर सुद्धा हा पावसाचे प्रमाण वाढणार आहे. अतिमुसळधार ते जोरदार हे स्वरूप असणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे गंगापूर, पैठण भागांना देखील अलर्ट आहे. वादळी वाऱ्याचा देखील पाऊस राहू शकतो. त्यानंतर आपला घनसावंगी पट्ट्यामध्ये सुद्धा उत्तर दक्षिण दोन्ही बाजूस आभाळ मोठ्या कलरचं, काळ्या कलरचं निघेल आणि खूप भयंकर पाऊस देखील होण्याचे चान्सेस या भागांना देखील आहे. त्यानंतर हा पाऊस मंठा, परतूर, जिंतूरकडे आपला प्रभाव टाकणार आहे. बीड जिल्ह्याला देखील सोडलेल्या भागांना पुन्हा परत जोरदार पावसाचं आगमन आहे, ज्यामध्ये माजलगाव पट्टा, के, धारूर वगैरे जो काही भाग असेल त्या भागांना हे आगमन असणार आहे. विदर्भामध्ये सर्व ठिकाणी आजचा पाऊस राहील आणि अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना मध्यम ते धुवाधार पावसाची कंडिशन आजच्या 24 ऑगस्टला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर नांदेडमध्येही सोडलेल्या भागांना आज चांगला पाऊस अपेक्षित आहे. लातूरमध्येही दुपारनंतर कोणत्याही क्षणाला 5-6 वाजेपर्यंत पावसाचं आगमन होईल. बरं सर. आणि सर तसंच काही जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे काल रात्री. तर आज दुपारनंतर आणि रात्री चांगला पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडू शकतो? इकडे उत्तर महाराष्ट्र झालं, मध्य महाराष्ट्र, कोकण, तसेच विदर्भ. तसंच सर आजची जी डेट आहे ही लवकर पाऊस सुरू करणार आहे. दुपारनंतर कोणत्याही क्षणाला हा पाऊस सुरू होऊ शकतो. त्यानंतर नांदेड पट्टा जो आहे, परभणी पट्टा जो आहे, 4-5च्या टायमिंगच्या नुसार या भागांमध्ये पावसाचं आगमन होईल. विदर्भामध्ये कोणत्याही क्षणी काही भागांना आणि काही भागांना संध्याकाळपर्यंत धुवाधार पावसाची लक्षणं आजच्या वातावरणामध्ये स्पष्ट आहेत. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राची तुम्ही गोष्ट केली आहे. जळगावच्या काही भागांना सकाळपासून संततधार ते दुपारनंतर मोठ्या पावसाची लक्षणं स्पष्ट मॉडेलनुसार व्यक्त करण्यात येतील. मात्र यामध्ये वादळी पावसाची शक्यता देखील 25 ते 75% भागांना स्पष्ट मॉडेलनुसार दिसते. आणि हा जो प्रभाव आहे हा 2 दिवस राहील, म्हणजे 25 तारखेपर्यंत आहे. त्यानंतर 26 पासून हळूहळू कमी होणार आहे वातावरण. सर तसं तुम्ही माग 6-7 दिवसापूर्वी सांगितले की पोळ्याला देखील पावसाचा अंदाज आहे. हो, पोळ्याला सुद्धा पावसाचा अंदाज आहे. पण पोळ्याच्या अगोदर पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांना, म्हणजे जसं की भंडारा असेल, यवतमाळ परिसर असेल, पूर्व विदर्भामध्ये जेवढे काही जिल्हे येतात ते 7 ते 8 जिल्हे जे शेतकरी समजू शकतात, यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती, नंतर वाशिम, बदाम, मोर्ते, यांना 29 तारखेला मध्यरात्री पाऊस इथे पुन्हा बंगालच्या उपसागरातलं जे लो प्रेशर आहे त्या लो प्रेशरमुळे तिथे दाखल होतोय. आणि या भागांमध्ये 30 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत पुन्हा पावसाची लक्षणं आहेत. ओके सर. सर तसंच विदर्भात मी आता सांगितलंय, विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना जवळपास 85% व्याप्ती असणारा आजचा पाऊस आहे. म्हणजे ज्यांना कदरलंय त्यांच्याही भागात धुवाधार आणि ज्यांना सोडलेलं होतं त्यांना देखील समाधानकारक ते अति धुवाधार पाऊस होणार आहे. याच्यामध्ये जोरदार ते अति जोरदार विजांचा कडकडाट देखील राहीलच. पण मात्र पाऊस आजचा थोडा शांत गतीने आणि धुवाधार पद्धतीने असणार आहे. वाऱ्याचा जोर जास्त राहील याच्यामध्ये. तर सध्या वारं खूप वाहत आहे आणि विशेष म्हणजे या वाऱ्यामुळे जे ढग आहे ते सुद्धा खूप असे स्पीडनं जाताना दिसत आहे. हो, तर हा पाऊस सर्व दूर असेल का फक्त काही भागांना धरत चलन? बघायला गेलं तर 85% व्याप्ती म्हणजे 70%ची व्याप्ती जी असते ती सर्व दूर सारखी असते. हा. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असतो. एकंदरीत तिला सर्व दूर देखील नाव ठेवलं चालते. जी 50% ते 60%च्या आतमध्ये व्याप्ती असते म्हणजे भाग घेण्याची, त्याला मध्यम ते भाग बदल असं म्हटलं जाते. चालतं.